हद्दवाढीमुळे गायवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणारा साईनगर आणि आदी भाग नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाला आहे। ग्रामपंचायत बरखास्तीनंतर दर्यापूर पालिकेने नागरी सुविधा पुरविणे क्रमप्राप्त होते। मात्र मागील 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही साईनगर आदी परिसरातील पालिकेच्या ढिसाळ नियोजन आणि दुर्लक्षित धोरणामुळे रहिवासी नागरिक पथदिवे, नालेसफाई, कचरा संकलन आदी सोयी सुविधांपासून वंचित आहेत। या गंभीर समस्येची दखल घेण्यासाठी साईनगर येथील संतप्त महिलांनी सोमवारी पालिका मुख्याधिकारी पराग वानखडे यांना प्रश्नांचा भडीमार करीत निवेदन दिले आहे। महिनाभरापासून हद्दवाढ झालेल्या साईनगर परिसरातील शेकडो पथदिवे बंद आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दर दिवशी सरपटणारे प्राणी निघत आहे। यावेळी जीवितहानी होण्याची शक्यता असून रात्रीच्या वेळी काड्या कुट्ट अंधारातून जीव मुठीत धरूनच ये-जा करताना अपघाताची शक्यता वाढली आहे। तसेच ठिकठिकाणच्या नाल्या तुंबल्यामुळे रोगराईची भीती जनमानसात निर्माण झाली आहे। अनेक निवेदने देऊनही पालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे। निवेदन देतेवेळी माजी सरपंच देवता वानखडे, शोभा सरदार, संजीवनी हंबर्डे, मनीषा बुटे, लता खेडकर, संगीता खांडेकर, विमल अवचार, मथुरा राठोड, जयश्री पिंजरकर, चित्रा धांडे, विनायक तायडे, विनोद वानखडे उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, दर्यापूर।